अनेकांना कळतच नाही की झाडं तोडून आपण पर्यावरणाचं नुकसान करतोय। म्हणजे आपल्याला पुढे जायचंच आहे, पण आज जे काय नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं नुकसान करून कोणीच पुढे नाही जाऊ शकत। हे काय करताय तुम्ही स्वानंदी मॅडम? अहो, माझ्यासारखा माणूस तुमच्या समोर नकळत ओपन अप होतो। काय जादू करताय तुम्ही? काय मूर्खात रे तुम्ही दोघं, लहान आहात का आता? आनंद, अरे तू बघितलंस का? बायको घरी रोज दिसते, नजरेसमोरच असते, तरी सुद्धा समोर इथून बायकोचे फोटो बघतोय फोन मध्ये। समाधान होत नाही ना रे? काय करणार ग, बिचाराला खूप खूप जास्त आठवण येते ग त्याच्या बायकोची। काय करेल? असं काही नाहीये, जुने फोटो बघत होतो फक्त मी। का बघू शकत नाही का मी? नाही, बघू शकतो ना जुने फोटो माणूस, पण असं फोटो बघता बघता त्यात गुंग होणं, रमून जाणं, हेही करू शकतो माणूस। हा म्हणजे अगं निकिता, असं काय करतेस? बायकोपासून दूर असल्यावर असंच करतो समर। म्हणजे सकाळी घरातून निघताना एकदा स्वानंदी वहिनीला भेटतो, त्यानंतर मग ऑफिसमध्ये येतो आणि ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर फक्त कामाचं सुरुवातीला विचारतो आणि त्यानंतर मग सुरू होतं, स्वानंदी मॅडम काय करत असतील, त्या ऑफिसला गेले असतील का, मग त्या जेवल्या असतील का, मग आता काय करत असतील, त्यांचा अजून फोन का नाही आला, मेसेज का नाही आला, हेच चालू असतं। काम राहिलं बाजूला, मग काय? एक मिनिट हे असं सहज विचारतो ना माणूस त्यांना, म्हणजे नाव निघतं बोलता बोलता, एवढं काय त्याच्यात? नाही, काय सहज निघणं वेगळं, पण तुझ्यासारखं सतत स्वानंदी मॅडम स्वानंदी मॅडम स्वानंदी मॅडम स्वानंदी मॅडम स्वानंदी मॅडम हे करत असतील, स्वानंदी मॅडम ते करत असतील, असं करणं वेगळं नाही। आणि मी नाही तुझ्यासारखं 10 मिनिटांनी ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक 10 मिनिटाला निकिता 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 हॅलो, निकिताला मेसेज करतो, निकिताला फोन करतो, असं नाही करत मी तुझ्यासारखं। बघितलंस डार्लिंग, तुझा नवरा तुला जरा सुद्धा मिस करत नाही। हे आमच्यात भांडण लावू नकोस हा। ऐका, मी बोलता बोलता बोलून गेलायस तू आनंद, पण मी नंतर बघते तुझ्याकडे। आणि त्याचं जाऊ दे रे, आमचं लग्न आता जुनं झालं, बरीच वर्ष झाली आमच्या लग्नाला। तुझं काय नाही, आम्हाला 2 मुलं सुद्धा झाली आणि आय लव्ह यू, आय मिस यू असं म्हणत म्हणत इतकी वर्ष आम्ही इथपर्यंत आमचा संसार आणलाय। आपलं काय, आपण कधी म्हणणार आय लव्ह यू, आय मिस यू? नाही जमणार। हे खूप बालिश आहे रे, आणि बालिश ही माझी स्टाईल नाही। अच्छा, म्हणून जेव्हा सिंगापूरला गेला होतास तेव्हा त्यामुळेच बोलायचास का माझ्याशी वहिनीबद्दल? स्वानंदी वहिनी, सतत सतत स्वानंदी, म्हणजे हे कशाला बोलायची गरज आहे आता? नाही, मी होते का तिथे? काढ रे, बाहेर काढ। मला म्हणायचा, अरे यार आनंद, आता काय करणार ना, म्हणजे स्वानंदी मॅडमची आठवण येते मला, आता सवय झाली आहे ना जरा त्यांची। किती गोड ना, बघ ना, म्हणजे सुरुवातीला फोन करायचा आणि जरासं कामाबद्दल बोलायचा जरासं, मग त्यानंतर स्वानंदी मॅडमशी काही बोलणं झालं का रे? म्हणजे तुला काही मेसेज कॉल आला होता का रे? स्वानंदी मॅडम किती करतात सगळ्यांसाठी, किती समजूतदार आहेस, सतत एवढंच चालायचं, सगळी कामं राहिली बाजूला। काय करेल, विरह सहन होत नव्हता ना बिचारायला, आणि माझ्याशी हे सगळं बोलताना तिकडे स्वानंदी वहिनीला उचक्या लागत असतील, स्वानंदी मॅडम स्वानंदी मॅडम स्वानंदी मॅडम एवढंच। चला स्वानंदी, पटापट हात उचल ग बाई। हो चल 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 चल। अंशुमनराव, सुष्मिता सगळे यायचे आहेत। समरराव पण येणार आहेत ना? हो। आई ग, ऐक ना, काय? ते पूजेच्या दिवशी सुषने तुला फोन केला होता ना? हो, तुला कसं माहिती? कारण तो फोन ठेवल्यावर मी तिथे होते। काय बोलणं झालं? आठवत नाही ग मला। खरंच? हो। आई ती फोनवर रडत होती, ऐकतेस का? सुष्मिता रडत होती। हो, ऐकतेय। मग सांग ना मला, काय बोलणं झालं? अरे काय आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर कुरबुरी होत असतात, ते तुला माहिती ना कशी ती लहान बाळासारखी करत असते नुसती। आपल्याला सवय आहे, अंशुमनरावांना सवय नाहीये, भडकले असेल तिच्यावर, झालं एवढं काय? आई, एवढा काय जास्त कॉन्फिडन्स आहे का तुला त्या अंशुमनवर? कारण त्याच्या डोळ्यामध्ये मी खरेपणा पाहिलाय आनंदी। नाही उगीच तू काय प्रत्येक वेळा कोणता विचार करत असते? प्रत्येक गोष्टीमध्ये काय वाईटच घडणार आहे असं वाटतं का? नको ना असा विचार करू, त्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो।
सुष्मिता माझी मुलगी आहे, मला माहित आहे ती खूप चांगला संसार करेल आणि ती खूप चांगली आहे. तुला काय म्हणायचं की मला तिची काळजी नाहीये का? ऑफकोर्स तुला काळजी आहे, असं मी काही म्हटलं नाही. आणि मुळात ती संसार उत्तम करेल का नाही हा प्रश्नच नाही. ती ज्या माणसाबरोबर संसारात पडलीये हा प्रश्न आहे. आणि अंशुमन चांगला मुलगा नाहीये. मी तुला प्रत्येक वेळी हेच सांगेन की खूप चुकीचा निर्णय घेतलायस तू तिच्या बाबतीत. तू ना हा सगळा विचार नको करू ग. खूप त्रास होतो सगळ्यांना. ती चांगला संसार करेल मला खात्री आहे. तू अजिबात काळजी करू नको. सगळं काही चांगलं होईल. जरा चल आपण तयारी करूया. मला ना आनंद कधी कधी असं वाटतं ना या दोघांची डोकी घेऊन अशी धाडकन एकमेकांवर आपटून द्यावीत, म्हणजे यांच्या मनातलं यांना कळेल तरी. झालं का तुमचं? माझी खिल्ली उडवून झाली नाही? झाली असेल तर मी आता जरा काम करतो. त्या धिंगरा प्रोजेक्टच्या फाईल रेडी आहे? हो रेडी झालीये, फक्त तुझ्या सह्या बाकी आहेत बस. पुढे बाय द वे समर, हे सगळी कामं झालीच आहेत. हा पण तुला अजून जरा वेळ स्वानंदी वहिनीचे काही फोटो पाहायचे असतील, म्हणजे लहानपणीचे, आत्ताचे, लेटेस्ट वाले, आज पाठवलेले, काल पाठवलेले, तर तू बघून घे. बाकी कामं मी करतो, सगळ्या फाईल्स बघतो, मीटिंग मी करतो. हा गबरे, एक गप, दोघे गप्प बसा. काय काम 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 एके काम. आता बास करा, कामाचा लोड जरा कमी कर, संसाराकडे लक्ष दे समर. का? संसार आमचा सुरू आहे, छान व्यवस्थित सुरू आहे सगळं. त्यात काय लक्ष द्यायचं? आता झाले ना किती दिवस झाले लग्नाला, आता प्रमोशन नको का व्हायला तुमचं? कसलं प्रमोशन? कसलं म्हणजे? अरे आता तुम्ही नवरा बायको आहात, नंतर प्रमोट होऊन आई बाबा होणार. काय? झाले का गाणं आरसे? हो झालंय. खाऊन बघतेस काय खाना? राहू दे ग, तू छानच करतेस. चल. अरे विसरले बघ मी. काय ग? अगं ढोकळ्याचं पीठ लावलं तुम्ही. हे घे. हा मम्मा डॅडा वी आर होम. अधिक माससाठी ये 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 सुष्मिता ये. जावई बापू आलात. या 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 या. कशी आहेस? छान ना. अहो बघा कोण आलाय. या बघा तुमचं शेंडेफळ आलंय. हाय डॅडा. बरी आहेस ना? जा 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 जुळींना नमस्कार करे. जा जा काकून. असू दे असू दे. नमस्कार. समजुतीनं संसार करा म्हणजे झालं. लग्न मानवलंय हा सुष्मिताला आमच्या. ग्लो बघा किती आलाय चेहऱ्यावर. काय जावे बापू, त्रास देत नाही ना? नाही नाही, काहीच त्रास देत नाही. खूप गोड आहे माझी बायको. मम्मा आपल्या घरात खूप असं हॉटनेस झालंय, म्हणजे क्लायमेट खूप हॉट झालंय ना. आपल्याकडे एवढं गरम नसतं. हो थंड पाणी आण ग स्वानंदी. जरा उन्हातानातून आली ग बिचारी लेक. एक काम करा, पाणी वगैरे झालं की जाऊन छानपैकी एसी मध्ये आराम करा. हा जा. नंदू पण उन्हात झाली होती. आल्या आल्या तिला कामाला लावलंस तू. तसं हिलाही 4 कामं सांग. बाबा इट्स ओके, आणते मी पाणी.